सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मुंबई भाजपा अध्यक्षपदासंदर्भात भाजपात अद्यापही निर्णय नाहीये। महापालिका निवडणूक आशिष शेलार यांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे मुंबई अध्यक्षपदाकरता प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची सुद्धा आता चर्चा होताना दिसतेय। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच लागवी, कारण एकंदरीत आज जरी भाजपला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भेटणार असला तरीही अद्यापही मुंबई अध्यक्ष पदासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती होती। आणि त्यानंतर जी इंग्रजी बैठक झाली त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मुंबई अध्यक्ष पदासंदर्भात देखील चर्चा होईल अशी अपेक्षा होती। मात्र संचालन समिती पाठोपाठ काल व्यवस्थापन समितीची घोषणा झालेली आहे आणि या दोन्ही समितींचं प्रमुख पद जे आहे ते आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुर्तास तरी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे ती आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा विचार आहे तो पक्षश्रेष्ठींच्या मनात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। आणि जर आपण व्यवस्थापन समिती पाहिली तर त्यामध्ये नवीन सदस्य जे आहेत त्यामध्ये आशिष शेलार अध्यक्ष असतील, तर सदस्य म्हणून किरीट सोमय्या, भाई गिरकर, प्रकाश मेहता, मधु चव्हाण, राज पुरोहित, कैलास कोळंबकर, पराग अळवणी, राम कदम, पराग शाह, कॅप्टन तमिल सेवन, श्रीकांत भारतीय, जयप्रकाश ठाकूर, माधव भंडारी, हाजी अराफत शेख, राणी द्विवेदी, संजय पांडे, दिलीप पटेल आणि अरुण देव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामुळे अमित साटम असतील किंवा प्रवीण दरेकर असतील यांची दोघांचीही कुठल्याही प्रकारे व्यवस्थापन समितीत समावेश नसल्याचं पाहायला मिळते। तर या दोघांनाही अध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत असताना संधी मिळणार का, आता याकडे लक्ष असेल। लागवी निश्चित। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।